गोवा बेळगाव महामार्गावरील अस्तुली नजीक नशेमध्ये टॅक्सी चालकाने 2 वाहनांना धडकून अपघात. गोवा बेळगाव महामार्गावरील अस्तुली नजीक केरळ येथून गोवा मार्गे बेंगळूरच्या दिशेने जाणारी टॅक्सी कार चालकाने अस्तुली नजीक दारूच्या नशेत प्रथम एक 10 चाकी ट्रकला धडकून त्यानंतर बेंगळूर येथून गोवा येथे पर्यटनासाठी निघालेल्या नव्या कोऱ्या फॅक्टर नामक कारला धडकून टॅक्सी कार चालकाचाही अपघात झाला आहे. तर सदर टॅक्सी चालक पूर्णतः नशेमध्येच असल्याने आपल्या टॅक्सीमध्येच बसून होता व आपण पूर्णतः दारू प्यायल्याचे कबूल करत आपल्या चुकीमुळे अपघात झाला असून आपल्याला मारा असे यावेळी सांगत होता. तर अपघात होताच प्रथम रामनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व त्यानंतर सदर अपघात लोंढा पोलीस स्थानकाच्या हद्दीत येत असल्याने सदर बाब लोंढा पोलिसांना सांगून घटनास्थळी लोंढा पोलिसांना बोलवण्यात आले. या अपघातात टॅक्सी कार तसेच नव्या कोर चे नुकसान झाले आहे. किधर जा रहे थे तुम? केरला. किधर से आए? बेंगलोर से. कैसा हुआ एक्सीडेंट? तू ही पे? हाँ, तुम ही पे और तुमने पी के ये किया? खुद मानते पी के ये किया तुमने? हाँ, तुम्हारे मिस्टेक से हुआ एक्सीडेंट. तुम्हारा नाम क्या है? हाँ, निसार. गाँव केरला. अभी केरला से आप किधर जा रहे थे? किधर जा रहे थे? गोवा. हाँ, बेंगलोर. बट ये तो रोड गोवा जाता है ना, ऐसा आ रहा था. आप अभी गोवा से आए क्या? ना, अभी केरला से ही आए आप. ಬೆಂಗಳೂರಿಂದ ಗೋವಾಗೆ ಹೋಗ್ತಿದ್ವಿ. ಹಾ, ಓಕೆ. ನಾವು ಒಂದ್ ಸೈಡ್ ಪ್ರಾಪರ್ ಬರ್ತಿದ್ವಿ. ಅವನು ಡ್ರಿಂಕ್ ಅಂಡ್ ಡ್ರಿಂಕ್ ಮಾಡಿದ್ದ. ಓಕೆ, ಗೊತ್ತಿದೆ. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು ಡ್ರಿಫ್ಟ್ ತರ ಬಡ್ದ ಅವನು. ಈ ಕಟ್ಟಿ ಇವ್ನು ಓಡಿಸಿದ್ದ ಇವ್ನು ಕೇಳಿ. ಈ ಕವ್ ಇಂದ ಅವ್ನು ಫುಲ್ ಓವರ್ ಸ್ಪೀಡ್ ಬಂದು ಡ್ರಿಫ್ಟ್ ಹೊಡಿದ್ದು. ಹಾ, ಓಕೆ. ಹಾ, ಡ್ರಿಫ್ಟ್ ಹೊಡ್ಬಿಟ್ರು. ಅವ್ರ ಕಂಟ್ರೋಲ್ ಸಿಗ್ಲಿಲ್ಲ. ನನ್ನ ಗಾಡಿಗೆ ಮುಟ್ಟಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದು. ನಾನು ಸ್ವಲ್ಪ ಗಾಡಿ ಸ್ಟ್ರೈಟ್ ಮಾಡ್ಬಿಟ್ಟು ಸ್ವಲ್ಪ ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಆ ಸೈಡ್ ನಲ್ಲಿ ಇದ್ ಮಾಡಿದ್ದು. ನಾನು ಸ್ವಲ್ಪ ಲೂಸ್ ಆಗಿ ಬಿಟ್ಟಿದ್ರೆ ಹಂಗೆ ಪಲ್ಲಾನಲ್ಲಿ ಬಿದ್ದೋಗು ಗಾಡಿ ಎಲ್ಲ ಡ್ಯಾಮೇಜ್ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ. ನಮಗೂ ಹೇಟ್ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ. ಸರ್, ನಿಮ್ದು ಗಾಡಿ ಹೊಸ ಗಾಡಿ ಇನ್ನೂ ಒಂದು 20 ದಿನಾನೂ ಆಗಿಲ್ಲ. ಹಾ, ಓಕೆ. ನೀವು ಗೋವಾ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರು? ಹೋಗ್ತಾ ಇರೋದು. ಹಾ, ಓಕೆ. ಬಟ್ ಅವ್ರ ಕುಡಿಸಿ ಬಂದ್ ಹಿಂಗೆ ಇಲ್ಲಿಂದ ಕುಡ್ಕೊಂಡ್ ಬಂದಿರೋದು. ಬಾಟಲ್ ಎಲ್ಲ ಇದೆ ಗಾಡಿನಲ್ಲಿ. ಇವಾಗ ಜಸ್ಟ್ ಇದು ಬಾಟಲ್ ಗ್ಲಾಸ್ ಹಂಗೆ ಇದೆ. ಅದ್ರ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಅವರು. ಗ್ಲಾಸ್ ಹಂಗೆ ಇದೆ. ತಿರ್ಗಾ ನಾವು ಹೇಳಕ್ ಹೋಗಿದ್ರೆ ಅದನ್ನೇ ಎತ್ತು ಕುಡ್ದಿದ್ದಾನೆ ಅವನು. ಕೇಳಿದ್ರೆ ನನ್ ಕಿಲ್ ಮಾಡಿ. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದಾರೆ ನಮ್ ತಪ್ಪಿದೆ ಅಂತ. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಮ್ ತಪ್ಪಿದೆ, ನಮ್ ಕಿಲ್ ಮಾಡಿ, ನನ್ಗೆ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ, ನನ್ಗೆ ಓಡ್ಬಿಡಿ ಅಂತ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದಾರೆ. ಇವಾಗ ಹೊಸ ಗಾಡಿ ನಾವೇನ್ ಮಾಡ್ಬೇಕಿಲ್ಲಿ? ಓಕೆ, ಕರೆಕ್ಟ್.